सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापती महादेव की जय. नमस्कार माझ्या प्रिय रसिक श्रोत्यांनो आणि माझ्या यूट्यूब परिवारातील सर्व भाविक भक्तांनो. मी आज तुमच्या समोर एक अशी कथा घेऊन आले आहे जी ऐकताना तुमचे डोळे पाणावतील आणि ऊर अभिमानाने भरून येईल. आज आपण साक्षात शिवशंकराचा 11वा रुद्रावतार, राम भक्तांचा मुकुटमणी आणि चिरंजीवी असलेल्या आपल्या लाडक्या मारुतीरायाची म्हणजेच हनुमंताची जन्मकथा ऐकणार आहोत. ही कथा सांगताना माझ्याही अंगावर शहारे येत आहेत. अहो, ज्याच्या नुसत्या नावाले भूतपिशाच्च पळून जातात, त्या संकटमोचनाची कथा किती अफाट असेल याची तुम्हीच कल्पना करा. मंडळी, कथेला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते. लक्ष देऊन ऐका बरं का. आजची ही हनुमंताची पावन कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी एकाग्र चित्ताने आणि भक्तिभावाने ऐकेल, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे, सर्व आजार आणि सर्व प्रकारची भीती वाऱ्यासारखी उडून जाईल. बजरंगबली स्वतः त्याच्या पाठीशी उभे राहून त्याच्या कुटुंबाचे रक्षण करतील. त्यामुळे ही कथा मध्येच सोडू नका, ती पूर्ण ऐका आणि हनुमंताचा आशीर्वाद प्राप्त करा. चला तर मग, डोळे मिटून घ्या, मनात प्रभू श्रीरामाचे स्मरण करा आणि माझ्यासोबत या भक्तीच्या प्रवासात सामील व्हा. खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. स्वर्गामध्ये इंद्राचा दरबार भरला होता. तिथे एक अतिशय सुंदर अप्सरा होती. तिचे नाव होते पुंजिकस्थली. पुंजिकस्थली ही दिसायला जितकी सुंदर होती, तितकाच तिला आपल्या रूपाचा गडवही होता. स्वर्गात ती कायम आपल्या स्तोऱ्यात वावरायची. एकदा असंच काहीतरी निमित्त होतं. स्वर्गात एक मोठी सभा भरली होती. अनेक मोठे मोठे ऋषीमुनी, देवदेवता तिथे उपस्थित होते. त्या सभेत साक्षात दुर्वास ऋषीसुद्धा आले होते. तुम्हाला तर माहीतच आहे, दुर्वास ऋषींचा राग म्हणजे नाकावर. ते अतिशय कडक शिस्तीचे होते. त्याचवेळी ही पुंजिकस्थली तिथे आली आणि तिने ऋषीमुनींचा अपमान होईल असे काहीतरी गैरवर्तन केले. ती त्यांच्याकडे बघून हसली आणि तिने त्यांची तिंगल केली. दुर्वास ऋषींचे डोळे रागाने लाल बुंद झाले. त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी आपला कमंडलू हातात घेतला आणि ते कडाडले. ए मूर्ख अप्सरे, तुला तुझ्या या सुंदर रूपाचा एवढा गर्व झाला आहे का? तू एका तपस्वीचा अपमान करतेस. पुंजिकस्थली घाबरली. तिची पाचावर धारण बसली. ती थरथर कापू लागली. ऋषी पुढे म्हणाले, ज्या रूपाचा तुला गर्व आहे ते रूप नष्ट होईल. तू एखाद्या माकडासारखी चंचल आणि उर्मट वागत आहेस ना? जा, मी तुला शाप देतो की पुढच्या जन्मी तू पृथ्वीवर एक वानरी म्हणून जन्म घेशील. हे ऐकताच पुंजिकस्थलीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती रडत रडत दुर्वास ऋषींच्या पायावर पडली. मला क्षमा करा मुनिवर्य, माझ्याकडून मोठी चूक झाली. मी अज्ञानाने हे पाप केले आहे. मला या शापातून उश्शाप द्या, ती गयावया करू लागली. संतांचे हृदय हे लोण्यासारखे मऊ असते. दुर्वास ऋषींना तिची दया आली. ते थोडे शांत होऊन म्हणाले, माझा शाप तर खोटा ठरणार नाही. तुला वानरीचा जन्म घ्यावाच लागेल. पण काळजी करू नकोस. त्या जन्मात तू साक्षात एका महान शिवभक्ताची आणि वानर राजाची पत्नी होशील आणि तुझ्या पोटी प्रत्यक्ष भगवान शिवशंकर रुद्रावतारात जन्म घेतील. तो पुत्र जगाचा तारणहार बनेल. हा उश्शाप ऐकून पुंजिकस्थलीने सुटकेचा निश्वास टाकला. तिने देवांचे आभार मानले. काळ पुढे सरकला. पुंजिकस्थलीने पृथ्वीवर वानरांच्या कुळात जन्म घेतला. तिचे नाव ठेवण्यात आले अंजनी. अंजनी दिसायला अत्यंत सुंदर होती. वानर कुळात जन्म घेऊनही तिचे रूप एखाद्या अप्सरेसारखेच मोहक होते. ती स्वभावाने अतिशय शांत, समजूतदार आणि शिवभक्त होती. पुढे वयात आल्यावर अंजनीचा विवाह वानरराज केसरी यांच्याशी झाला. केसरी हे अत्यंत शूर, पराक्रमी आणि प्रजेची काळजी घेणारे राजे होते. सुमेरू पर्वतावर त्यांचे राज्य होते. अंजनी आणि केसरी यांचा सुखी संसार सुरू झाला. त्यांना राज्यात कसलीच कमी नव्हती. धन, धान्य, ऐश्वर्य सर्व काही होते. पण म्हणतात ना, देवाने कुणालाच सगळं काही दिलेलं नसतं. या जोडप्याला एक मोठे दुःख होते. लग्नाला अनेक वर्ष उलटून गेली तरी त्यांच्या अंगणात पाळणा हलला नव्हता. त्यांना मूलबाळ नव्हते. अंजनी माता रात्रंदिवस एकांतात बसून रडायची. हे महादेवा, मला सर्व काही दिलंस, पण आई हा शब्द ऐकण्याचं भाग्य का नाही दिलंस, अशी ती देवाची आळवणी करायची. एक दिवस केसरींनी मतंग ऋषींना बोलावून घेतले आणि त्यांना आपली व्यथा सांगितली. मतंग ऋषी अंतर्ज्ञानी होते. त्यांनी डोळे मिटले आणि थोडा वेळ ध्यान केले. मग ते डोळे उघडून हसून म्हणाले, राजन, तुम्ही अजिबात चिंता करू नका.
तुमच्या नशिबात एक अतिशय तेजस्वी पुत्र लिहिलेला आहे. अंजनीचे डोळे आनंदाने चमकू लागले. खरंच मुनिवर्य? मग त्यासाठी आम्हाला काय करावे लागेल? तिने अधीरतेने विचारले. मतंग ऋषी म्हणाले, अंजनी, तू पंपा सरोवराच्या जवळ असलेल्या व्यंकटाचल पर्वतावर जा. तिथे जाऊन साक्षात पवनदेवाची आणि शिवशंकराची कठोर तपश्चर्या कर. ते नक्कीच प्रसन्न होतील. ऋषींच्या आज्ञेनुसार अंजनी माता आणि केसरी महाराज लगेचच तपश्चर्येसाठी निघाले. अंजनीने अत्यंत कडक व्रत सुरू केले. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता ती एका पायावर उभी राहून ओम नमः शिवाय आणि पवनदेवाचा जप करू लागली. अहो, तिची तपश्चर्या एवढी कडक होती की स्वर्गातील देवांचेही सिंहासन हलू लागले. तिने अन्न, पाणी सर्व सोडून दिले होते. फक्त हवेचे प्राशन करून ती जगत होती. सलग 12 वर्ष ती माता अशीच तपस्या करत होती. काय ती भक्ती आणि काय ती तिची जिद्द! तिकडे अयोध्येत काय चाललं होतं तेही आपण पाहूया. कारण देवाची लीला अगाध असते. तो कुठले धागे कुठे जुळवेल हे कोणीच सांगू शकत नाही. अयोध्येत चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ हे सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी तडफडत होते. त्यांनाही संतान नव्हते. गुरु वशिष्ठांच्या सांगण्यावरून दशरथ राजाने पुत्रकामेष्ठी यज्ञ आयोजित केला होता. हा अतिशय मोठा यज्ञ होता. यज्ञाच्या पूर्ण आहुतीच्या वेळी साक्षात अग्निदेव यज्ञातून प्रकट झाले. त्यांच्या हातात एक सोन्याचा वाडगा होता. त्या वाडग्यात दिव्य आणि प्रसादाची अशी गोड खीर होती. अग्निदेव दशरथाला म्हणाले, हे राजन, ही खीर तुझ्या 3ही राण्यांना खायला दे. त्यांना नक्कीच तेजस्वी पुत्र प्राप्त होतील. दशरथ राजाला ब्रह्मानंद झाला. त्याने ती खीर आपल्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या 3ही राण्यांना वाटून दिली. आता इथेच एक मोठी गंमत घडली बरं का, लक्ष देऊ नाही का. जेव्हा राणी कैकेयी ती खीर खाणार तेवढ्यात आकाशातून एक घार उडत आली. त्या घारीनं कैकेयीच्या हातातील खिरीचा तो गोळा आपल्या चोचीत पकडला आणि ती आकाशात उंच उडून गेली. कौसल्या आणि सुमित्रा घाबरल्या, पण त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या खिरीतला अर्धा भाग पुन्हा कैकेयीला दिला. त्यामुळे कैकेयीलाही प्रसाद मिळाला आणि पुढे 3ही राण्यांना राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे पुत्र झाले. ही तर आपल्याला सर्वांना माहीत असलेली रामायणाची कथा आहे. पण ती घार ती खीर घेऊन कुठे गेली? अहो, ती साधी घार नव्हती. ती सुवर्चला नावाची एक अप्सरा होती, जिने एका शापामुळे घारीचं रूप घेतले होते. ती घार उडत उडत नेमकी तिथेच आली जिथे व्यंकटाचला पर्वतावर आपली अंजनी माता डोळे मिटून तपश्चर्येला बसली होती. त्याचवेळी शिवशंकराच्या आज्ञेनं पवनदेवानं म्हणजेच वायुदेवानं एक जोराचा वाऱ्याचा झोत निर्माण केला. त्या वाऱ्याच्या झोक्यानं त्या घारीच्या चोचीतली ती प्रसादाची खीर निसटली आणि हवेत तरंगत तरंगत ती खीर नेमकी अंजनी मातेच्या उंजळीत येऊन पडली. अंजनीनं डोळे उघडले. तिच्या हातात एक दिव्य सुगंधी प्रसाद होता. तेवढ्यात आकाशातून पवनदेवाची आकाशवाणी झाली. हे अंजनी, तुझी तपश्चर्या फळाला आली आहे. साक्षात शिवशंकराच्या आशीर्वादाने आणि माझ्या प्रसादाने हा नैवेद्य तुझ्या हातात आला आहे. तू याचं प्राशन कर. तुला जगातील सर्वात बलवान, बुद्धिमान आणि रामभक्त पुत्र प्राप्त होईल. अंजनी मातेच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहू लागले. तिने अत्यंत भक्तिभावानं ती खीर खाल्ली आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी अंजनीला गर्भधारणा झाली. दिवसांमागून दिवस जात होते. अंजनी मातेचं तेज रोज वाढत होते. संपूर्ण सुमेरू पर्वतावर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. आणि मग तो शुभ दिवस उजाडला. चैत्र महिना, शुक्ल पक्षाची पौर्णिमा. वार होता मंगळवार. आकाशात चैत्राचे सुंदर चांदणे पडले होते. वातावरणात एक वेगळाच सुगंध दरवळत होता. अशा या मंगल आणि पवित्र मुहूर्तावर अंजनी मातेच्या पोटी एका अत्यंत तेजस्वी, सुंदर आणि बाळसेदार बालकानं जन्म घेतला. जयजयकार झाला. सुमेरू पर्वतावर फुलांचा वर्षाव होऊ लागला. देवदेवतांनी आकाशातून दुंदुबी वाजवल्या. अहो, ते बाळ काही साधंसुधं बाळ नव्हतं. त्याच्या अंगाची कांती साक्षात सोन्यासारखी चमकत होती. त्याच्या कानात जन्मतःच सोन्याची कुंडले होती. अंगावर एक छोटासा पीतांबर होता आणि चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते. केसरी आणि अंजनी तर आपल्या बाळाला बघून वेडेच झाले. त्यांनी त्याचं नाव ठेवलं मारुती. पवनदेवाच्या आशीर्वादानं जन्म झाला म्हणून त्याला पवनपुत्र आणि मारुती असे नाव दिले गेले. अंजनीचा लाल म्हणून त्याला आंजनेयसुद्धा म्हणू लागले. मारुतीराया लहानपणापासूनच अतिशय चुणचुणीत आणि खोडकर होते. अहो, वानराचं पिल्लू ते. एका जागी शांत बसेल तर शपथ. एकदा काय झालं, मारुतीराया अगदी छोटे होते.
अंजनी माता त्यांना पाळण्यात झोपून जंगलात फळे आणि कंदमुळे आणण्यासाठी गेली होती. थोड्या वेळानं बाळ मारुतीला जाग आली. त्यांना खूप जोराची भूक लागली होती. आई, आई, ते रडू लागले. पण आई तिथे नव्हती. मारुतीरायांनी इकडे तिकडे पाहिले. त्यांना खायला काहीच दिसेना. तेवढ्यात त्यांची नजर आकाशाकडे गेली. त्या दिवशी सूर्यग्रहण होतं. आकाशात लाल भडक सूर्य उगवत होता. बाळ मारुतीला वाटलं, अरे वाह, किती मोठं आणि लालभडक फळ आहे हे. आईनं नक्कीच हे फळ माझ्यासाठी आकाशात टांगलं असेल. आता मी तेच खातो. बघा मंडळी, बाललीला कशी असते. साक्षात सूर्याला फळ समजून हे बाळ त्याला खायला निघाले. मारुतीरायांनी एका पायावर जोर दिला आणि जय भवानी म्हणत थेट आकाशात झेप घेतली. काय तो त्यांचा वेग, काय ती त्यांची ताकद. पवनदेवाचा पुत्र तो वाऱ्याच्या वेगानं आकाशात उडू लागला. जसजसे ते सूर्याच्या जवळ जाऊ लागले तसतशी सूर्याची उष्णता वाढत होती. पण मारुतीरायांना त्या उष्णतेचा काहीच त्रास होत नव्हता, कारण ते स्वतः शिवाचे अवतार होते. नेमके त्याच वेळी आकाशात राहू नावाचा राक्षस सूर्याला गिळण्यासाठी म्हणजेच ग्रहण लावण्यासाठी आला होता. राहूना बघितले की एक छोटंसं वानराचं पिल्लू सूर्याच्या दिशेनं झेपावत आहे. राहूला वाटले हा कोणीबरी दुसराच राक्षस सूर्याला खायला आला आहे. राहू घाबरून पळत सुटला आणि थेट देवराज इंद्राकडे गेला. इंद्रदेव, इंद्रदेव, अनर्थ झाला. राहू ओरडतच इंद्राच्या दरबारात पोहोचला. काय रे राहू, काय झालं? एवढा का घाबरलास? इंद्राने विचारले. अहो महाराज, मी सूर्याला ग्रहण लावण्यासाठी गेलो होतो, पण तिथे माझ्या आधीच एक वानराचे पिल्लू सूर्याला खायला आले आहे. ते मलाही मारायला धावले. मला वाचवा. राहू गयावया करू लागला. इंद्राला राग आला. कोण आहे हा एवढा धाडसी वानर, जो माझ्या अधिकारात ढवळाढवळ करतोय? चला, मीच बघतो त्याला. इंद्रदेव आपला ऐरावत हत्ती घेऊन आणि हातात आपले सर्वात भयंकर शस्त्र वज्र घेऊन सूर्याच्या दिशेने निघाले. तिकडे मारुतीराया सूर्याच्या अगदी जवळ पोहोचले होते. त्यांनी आपला मोठा आ वासून सूर्याला तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तिथे ऐरावत हत्तीवर बसून इंद्रदेव आले. बाळ मारुतीने तो पांढरा शुभ्र आणि मोठा हत्ती बघितला. त्यांना वाटलं, अरेच्चा, हे पांढरं फळ तर लाल फळापेक्षाही छान दिसतंय. आधी हेच खाऊया. आणि मारुतीराया सूर्याला सोडून थेट ऐरावत हत्तीच्या दिशेने झेपावले. इंद्रदेव तर हे बघून थक्कच झाले. एका वानराच्या पिल्लाची एवढी हिंमत. इंद्राने रागाच्या भरात आपल्या हातातले ते भयंकर आणि कठोर असे वज्र बाळ मारुतीच्या दिशेने भिरकावले. ते वज्र अतिशय वेगाने आले आणि बाळ मारुतीच्या हनुवटीवर म्हणजेच गालाच्या खालच्या बाजूला, ज्याला हनू म्हणतात, जोरात आदळले. धडाम असा मोठा आवाज झाला. त्या वज्राच्या प्रहाराने बाळ मारुती बेशुद्ध झाले आणि आकाशातून वेगाने जमिनीकडे कोसळू लागले. पवनदेवाला हे समजले. आपल्या लाडक्या मुलाला कोणीतरी मारले आहे आणि तो आकाशातून खाली पडतोय. हे पाहून पवनदेव वेगाने तिथे आले. त्यांनी कोसळणाऱ्या बाळ मारुतीला आपल्या हातात झिलले आणि ते एका गुहेत जाऊन बसले. मारुतीची हनुवटी एका बाजूला दबली गेली होती. ती तुटली होती, म्हणूनच तेव्हापासून त्यांचे नाव हनुमान पडले. ज्याची हनुवटी तुटलेली आहे तो हनुमान. पवनदेव अतिशय संतापले होते. एक बाप म्हणून त्यांच्या काळजाचा तिळपापड झाला होता. माझ्या निष्पाप बाळाला कोणी मारले? त्याला काहीही समज नसताना त्याच्यावर एवढे भयंकर शस्त्र कोणी चालवले? जर माझ्या मुलाला न्याय मिळाला नाही तर मी या संपूर्ण सृष्टीचा श्वास रोखून धरेन. पवनदेवाने भयंकर प्रतिज्ञा केली. आणि खरोखरच पवनदेवाने आपले काम थांबवले. जगातली सगळी हवा, सगळा वारा त्यांनी रोखून धरला. बाप रे बाप, काय तो प्रसंग! विचार करा मंडळी, हवाच नसली तर काय होईल? जगातल्या सर्व पशु, पक्षी, प्राणी आणि माणसांचा श्वास कोंडू लागला. झाडांची पाने हलायची थांबली. नद्यांचे पाणी थांबले. सगळीकडे हाहाकार माजला. लोक तडफडू लागले. स्वर्गात देवांचाही श्वास कोंडू लागला. इंद्रदेव, वरुणदेव, कुबेर सगळे घाबरले. हे काय झाले? आपण तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. सर्व देव मिळून धावत धावत ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा, आम्हाला वाचवा. पवनदेवाने रागावून हवा थांबवली आहे. सृष्टीचा अंत जवळ आला आहे. देव रडत रडत म्हणाले. ब्रह्मदेवाने ध्यान लावून पाहिले आणि इंद्राला खडसावले. इंद्रा, तू खूप मोठी चूक केली आहेस. ते साधे वानराचे पिल्लू नव्हते. तो साक्षात शिवाचा अवतार आणि पवनदेवाचा पुत्र आहे. चल माझ्यासोबत. आपल्याला पवनदेवाची क्षमा मागावी लागेल. ब्रह्मदेव, इंद्र आणि सर्व देव त्या गुहेत आले, जिथे पवनदेव बाळ हनुमानाला मांडीवर घेऊन दुःखाने बसले होते.
ब्रह्मदेवाने प्रेमाने पवनदेवाला समजावले. त्यांनी आपला हात बाळ हनुमानाच्या डोक्यावरून फिरवला आणि काय चमत्कार, ब्रह्मदेवाच्या स्पर्शाने बाळ हनुमान लगेच शुद्धीवर आले. ते उठून बसले आणि हसू लागले. पवनदेवाला खूप आनंद झाला. त्यांनी आपला राग शांत केला आणि पुन्हा जगात हवा सोडून दिली. सर्वांचे प्राण वाचले. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर तिथे जे घडलं ते हनुमंताच्या आयुष्यातील सर्वात मोठं पर्व होतं. सर्व देवांनी आपली चूक सुधारण्यासाठी आणि बाळ हनुमानाला शांत करण्यासाठी त्यांना एकापेक्षा एक भारी असे वरदान दिले. ब्रह्मदेव म्हणाले, हे हनुमाना, तुला माझा ब्रह्मास्त्र कधीही इजा करू शकणार नाही. तू कोणालाही न जिंकता येणारा आणि चिरंजीवी म्हणजे अमर राहशील. तुला कधीच मरण येणार नाही. इंद्रदेव पुढे आले आणि म्हणाले, माझ्या वज्रामुळे तुझी हनुवटी तुटली, त्यामुळे आजपासून तुझे नाव हनुमान असेल आणि माझे वज्र यापुढे तुझ्यावर कधीच चालणार नाही. तुझे शरीर वज्रासारखे कठोर होईल. सूर्यदेवाने वरदान दिले, मी माझ्या तेजाचा 100वा भाग याला देतो. हा शिकायला बसेल तेव्हा मीच याचा गुरु होईन आणि मीच याला सर्व वेदांचे, शास्त्रांचे ज्ञान देईन. हा जगातला सर्वात मोठा ज्ञानी आणि पंडित होईल. कुबेराने आपली गदा मारुतीला मारक ठरणार नाही असा वर दिला. यमराजाने वर दिला की हनुमानाला माझ्या पाशाची आणि मृत्यूची कधीच भीती राहणार नाही. अशा प्रकारे सर्व देवांनी मिळून हनुमंताला अथांग शक्ती, बुद्धी आणि अमरत्वाचे वरदान दिले. आता आपला मारुती राया हा जगातला सर्वात शक्तिशाली, बुद्धिमान आणि अजिंक्य असा महाबली हनुमान झाला होता. मंडळी, कथा इथेच संपत नाही हां. आता खरी गंमत सुरू होणार आहे. बाळ हनुमान मोठे होऊ लागले. आता त्यांच्याकडे प्रचंड शक्ती होती. पण अहो, मुलं ती मुलं, त्यात हे वानराचं पिल्लू. खोडकरपणा तर रक्तातच होता. हनुमान दिवसभर सुमेरू पर्वतावर उड्या मारायचे. मोठे मोठे डोंगर एका हातात उचलून फेकायचे. झाडे मुळासकट उपटून काढायचे. पण त्यांची सर्वात मोठी खोडी कोणती असायची माहितीये? ते जंगलात जास्तीत जास्त वेळ ऋषीमुनींच्या आश्रमात घालवायचे. ऋषीमुनी डोळे मिटून ध्यानाला बसले की हा पट्ट्या तिथे जायचा. कधी त्यांच्या अंगावरची वल्कले पळवून न्यायचा, कधी त्यांची पूजा अर्चा विस्कटून टाकायचा, कधी कधी ध्यानाला बसलेल्या ऋषींना चक्क शेपटीने बांधून ठेवायचा. अहो, ऋषीमुनी अगदी वैतागून गेले होते या पोराच्या खोड्यांना. काय करावं या वानराच्या पिल्लाला? मारताही येत नाही आणि सोसवतही नाही. एकदा भृगू आणि अंगिरस कुळातील काही कडक तपस्वी ऋषी आश्रमात तप करत होते. हनुमानाने तिथे जाऊन खूप मोठा धुमाकूळ घातला. त्या ऋषींना प्रचंड राग आला. त्यांनी रागाच्या भरात हनुमानाला शाप दिला. ए वानरा, तुला तुझ्या शक्तीचा खूप गर्व झाला आहे ना? तू या शक्तीचा वापर आम्हा तपस्वींना त्रास देण्यासाठी करत आहेस. जा, मी तुला शाप देतो की तू तुझी ही सगळी अफाट शक्ती, तुझे उडण्याचे बळ, सर्व काही विसरून जाशील. हे ऐकताच हनुमंताचे वडील केसरी आणि इतर लोक तिथे धावत आले. त्यांनी ऋषींची माफी मागितली. मुनिवर्य, लहान पोरगा आहे ते. अज्ञानाने चूक झाली. त्याला असा कडक शाप दिलू नका. तो शक्ती विसरला तर त्याचे आयुष्य कसे जाईल? ऋषींचा राग थोडा शांत झाला. ते म्हणाले, दिलेला शाप मागे घेता येत नाही, पण मी उशाप देतो. हनुमान आपली शक्ती विसरेल आणि एका सामान्य वानरासारखा राहील. पण भविष्यात जेव्हा एखादे मोठे आणि दैवी कार्य करण्यासाठी कोणीतरी त्याला त्याच्या शक्तीची आठवण करून देईल, त्याची स्तुती करेल, तेव्हा त्याला त्याची सर्व शक्ती परत मिळेल. आणि मंडळी, तुम्हाला रामायण माहीतच असेल. पुढे सीतेचा शोध घेताना जेव्हा समुद्रावर उड्डाण करायचे असते, तेव्हा जांबवंत मारुतीरायाला त्यांच्या शक्तीची आठवण करून देतात आणि मारुतीराया पुन्हा महाबली होतात. तो हाच शाप आणि उशाप होता. शापामुळे हनुमान थोडे शांत झाले. आता त्यांच्या शिक्षणाची वेळ आली होती. अंजनी मातेने हनुमंताला सूर्यदेवाकडे शिक्षणासाठी पाठवले. हनुमान आकाशात उडून सूर्यदेवाजवळ गेले. हे सूर्यदेव, आपण मला सर्व वेदांचे आणि शास्त्रांचे ज्ञान द्यावे अशी माझी प्रार्थना आहे. सूर्यदेव म्हणाले, हनुमाना, मी तुला नक्की शिकवेन, पण माझा वेग खूप आहे. मी सतत माझ्या रथातून भ्रमण करत असतो. मी थांबलो तर सृष्टीचे चक्र थांबेल आणि तू तर माझ्या रथाच्या वेगासोबत चालू शकत नाहीस. मग मी तुला कसे शिकवेन? हनुमानाने हसून उत्तर दिले, गुरुदेव, तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त शिकवायला सुरुवात करा. आणि मग एक अद्भुत प्रसंग घडला. सूर्यदेव आपल्या रथातून पुढे पुढे जात होते आणि हनुमान त्यांच्या रथाच्या समोर सूर्याकडे तोंड करून मागे मागे म्हणजे उलट्या दिशेने उडत होते. अहो, विचार करा, डोळ्यात थेट सूर्याचा प्रकाश, मागे उडण्याचा वेग आणि त्यात लक्ष केंद्रित करून विद्या ग्रहण करणे, हे फक्त आणि फक्त आपला मारुतीरायाच करू शकत होता. अवघ्या 60 तासांत, काही पुराणांनुसार 60 प्रहरांत, हनुमंताने 4ही वेद, 6 शास्त्रे आणि नवव्याकरण
मुखद्गत केले. ते सूर्यासारखेच ज्ञानी झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर हनुमंताने हात जोडून विचारले, गुरुदेव, मी आपल्याला काय गुरुदक्षिणा देऊ? सूर्यदेव हसून म्हणाले, हनुमाना, तू असा असामान्य विद्यार्थी आहेस की मला काहीही नको. पण तरीही तुला द्यायचीच असेल तर माझा 1 अंश असलेला माझा पुत्र सुग्रीव हा किष्किंधा नगरीत राहतो. त्याचा मोठा भाऊ वाली त्याला खूप त्रास देतो. तू नेहमी सुग्रीवाच्या पाठीशी उभा राहा आणि त्याचे रक्षण कर. हीच माझी गुरुदक्षिणा. हनुमंताने तथास्तु म्हटले आणि ते किष्किंधा नगरीत येऊन सुग्रीवाचे मंत्री आणि मित्र म्हणून राहू लागले. पण मंडळी, हनुमंताच्या आयुष्याचे मुख्य ध्येय काय होते? ते फक्त सुग्रीवाचे रक्षण करण्यासाठी जन्मले नव्हते. त्यांचा जन्म एका महान कार्यासाठी झाला होता. ते कार्य म्हणजे साक्षात प्रभू श्रीरामांची सेवा. शिवशंकराने रामाची सेवा करण्यासाठीच हनुमानाचा अवतार घेतला होता. जेव्हा सीतामाईचे रावणाने अपहरण केले तेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात किष्किंधा अरण्यात म्हणजेच ऋष्यमुख पर्वतावर आले. सुग्रीवाला वाटले की वालीनेच हे 2 तेजस्वी वीर आपल्याला मारण्यासाठी पाठवले आहेत. त्याने हनुमंताला वेषांतर करून त्यांची चौकशी करण्यासाठी पाठवले. हनुमान एका ब्राह्मण संन्यासाचे रूप घेऊन राम आणि लक्ष्मणासमोर आले. त्यांनी अतिशय गोड आणि शुद्ध भाषेत रामाला विचारले, हे तेजस्वी तरुणांनो, आपण कोण आहात? आपले सावळे रूप आणि हे तेज पाहून मला असे वाटते ते साक्षात नारायणच पृथ्वीवर आले आहेत. श्रीरामांनी हसून आपली ओळख सांगितली आणि ते सीतेच्या शोधात असल्याचे सांगितले. रामाचे शब्द कानावर पडताच हनुमंताच्या अंगावर शहारे आले. त्यांचे डोळे पाणावले. त्यांच्या अंतरात्म्याने ओळखले की हेच माझे स्वामी, हेच माझे आराध्य दैवत प्रभू श्रीराम आहेत. हनुमंताने तत्काळ ब्राह्मणाचे रूप टाकून दिले आणि ते आपल्या मूळ वानर रूपात आले. हे प्रभू, हे रामराया, मला क्षमा करा, मी माझ्या स्वामीला ओळखायला वेळ लावला, असे म्हणत हनुमंताने साष्टांग दंडवत घालत रामाचे चरण धरले. प्रभू श्रीरामांनी अत्यंत प्रेमाने हनुमंताला उठवले आणि घट्ट दिठी मारली. अहो, तो प्रसंग किती डोळ्यांचे पारणे फेडणारा असेल. साक्षात भगवंताने आपल्या भक्ताला मिठी मारली. देवाचा आणि भक्ताचा तो संगम होता. तो भेटीचा क्षण जगातील सर्वात सुंदर क्षण होता. तेव्हापासून हनुमंताने आपले संपूर्ण आयुष्य रामसेवेसाठी समर्पित केले. त्यांनी दास्य भक्तीचा म्हणजे सेवेकरी म्हणून भक्ती करण्याचा एक असा आदर्श जगासमोर ठेवला जो आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. सीतामाईचा शोध लावणे असो, रावणाची सोन्याची लंका जाळून भस्मसात करणे असो, लक्ष्मणाला लागलेली शक्ती काढण्यासाठी अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणणे असो, किंवा राम-रावण युद्धात आपल्या पराक्रमाची शर्थ करणे असो, मारुतीरायांनी रामासाठी काय नाही केले? त्यांनी स्वतःचे हृदय फाडून दाखवले, ज्यात फक्त राम आणि सीताच विराजमान होते. जेव्हा श्रीरामांचा पृथ्वीवरचा अवतार संपणे, प्रभू श्रीरामांचे डोळे भरून आले. त्यांनी हनुमंताला तथास्तु असा आशीर्वाद दिला. आणि म्हणूनच मंडळी, आपण आजही मानतो की हनुमान हे चिरंजीवी आहेत. ते आजही आपल्यात आहेत. जिथे कुठे प्रभू श्रीरामाचे भजन, कीर्तन आणि कथा चालू असते, तिथे मारुतीराया न चुकता अदृश्य रूपात उपस्थित असतातच. आज आपण ही जी कथा ऐकली, मला खात्री आहे की मारुतीरायांनी ती नक्की ऐकली असेल आणि ते आपल्या सर्वांवर नक्कीच प्रसन्न झाले असतील. काय सांगावी त्या भगवंताची लीला! शक्ती, बुद्धी, भक्ती आणि समर्पण या सगळ्याचा एकत्र संगम म्हणजे आपले बजरंगबली. ज्याच्या घरात रोज हनुमान चालिसाचे पठण होते, ज्याच्या मुखात रामाचे नाव असते, त्याला कधीही कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. चला तर मग, आजच्या या मंगलदिनी आपण सर्वांनी मारुतीरायांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि प्रार्थना करूया की हे संकटमोचना आमच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर कर, आम्हाला शुद्ध बुद्धी दे आणि तुझी भक्ती आमच्या हृदयात कायम तेवत ठेव. माझ्या सर्व प्रिय श्रोत्यांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? ऐकताना तुमचेही डोळे पाणावले ना? मनाला एक वेगळीच शांतता मिळाली असेल. जर तुम्हाला ही कथा खरोखरच आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत ही कथा भरपूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मारुतीरायाचा आशीर्वाद मिळेल. आणि हो, खाली कॉमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली किंवा जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका बरं का. तुमच्या एका छोट्याशा कॉमेंटमुळे मला खूप प्रोत्साहन मिळते.
अशाच नवनवीन सुंदर आणि भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटी नक्की वाजवा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर कथेसोबत. तोपर्यंत हसत रहा, भक्तीत मग्न रहा आणि आनंदी रहा. बोलो सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. धन्यवाद. रामकृष्ण हरी.